मित्रांनो, राज्यात पवित्र पोर्टल मार्फत घेतल्या जाणाऱ्या शिक्षक पदभरतीच्या संदर्भात काही महत्वाचे असे बदल करण्यात आलेले आहेत आणि याच्याच संदर्भातील एक अतिशय महत्वाचा असा जी.आर. शुद्धीपत्रक आज 14 जुलै 2026 रोजी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या माध्यमातून काढण्यात आलेला आहे। ज्या शुद्धीपत्रकाच्या माध्यमातून आता पवित्र पोर्टल मार्फत होणाऱ्या शिक्षण पदभरतीमध्ये काही सुधारणा करण्यात आलेल्या आहेत। मित्रांनो, या सुधारणा केल्या जात असताना सेमी इंग्रजी वर्गासाठी शिक्षक भरतीचे नियम काय असणार आहेत, ज्यांचं डीएड हे इंग्रजी माध्यमातून झालेलं नाही त्यांना काय दिलासा मिळणार आहे, हे सविस्तरपणे आपण या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, सर्वात पहिले या जीआरच्या माध्यमातून 1ली ते 8वी साठी टीईटी अर्थात शिक्षक पात्रता परीक्षा ही 13 फेब्रुवारी 2013च्या शासन निर्णयानुसार कायम ठेवण्यात आलेली आहे। याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल करण्यात आलेला नाही। आता याच्यामध्ये 1ली ते 10वी पर्यंतच्या सेमी इंग्रजी वर्गासाठी शिक्षक उपलब्ध करून देताना काही महत्त्वाचे असे बदल करण्यात आलेले आहेत, ज्याच्यामध्ये उमेदवारांना त्याची 10वीची परीक्षा ज्या माध्यमातून दिलेली आहे, उदाहरणार्थ मराठी, हिंदी, उर्दू, कन्नड, त्या माध्यमासाठी त्या शाळेच्या पदभरतीसाठी त्या उमेदवाराची उमेदवारी ग्राह्य धरली जाणार आहे आणि 10वी मध्ये उमेदवाराचा जो द्वितीय विषय असेल तो विषय सुद्धा त्या शाळेच्या उमेदवारीसाठी ग्राह्य धरला जाणार आहे। आता याच्यामध्ये 1ली ते 5वी सेमी इंग्रजी शाळा आहेत। याच्यामध्ये इयत्ता 1ली ते 5वीच्या सेमी इंग्रजी विषयासाठी इंग्रजी माध्यमातून डीएलएड किंवा व्यावसायिक अर्हता असणे आवश्यक आहे, परंतु एखाद्या सामाजिक प्रवर्गातून असे इंग्रजी माध्यमाचे उमेदवार उपलब्ध झाले नाही तर अशा रिक्त पदासाठी नव्याने जाहिरात दिली जाईल। नव्या जाहिरातीत ज्या उमेदवाराचे डीईआयएड किंवा डीएड इंग्रजी माध्यमातून झालेले नाही त्यांना सुद्धा पात्र मानले जाईल। त्याच्यासाठी 12वी सायन्स उत्तीर्ण, बीए, एमए याचप्रमाणे बीएससी किंवा एमएससी झालेल्या उमेदवारांना या ठिकाणी पात्र ठरवलं जाणार आहे। अर्थातच इंग्रजी माध्यमाची अट नसली तरी 12वी सायन्स किंवा त्यावरील जे काही शिक्षण असेल ते शिक्षण असणं या ठिकाणी गरजेचं असणार आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारचे काही महत्त्वाचे असे बदल शुद्धीपत्रकामध्ये करण्यात आलेले आहेत आणि आता या शुद्धीपत्रकाच्या माध्यमातूनच राज्यामध्ये पवित्र पोर्टल मार्फत जी काही शिक्षक पदभरती होणार आहे ती पदभरती या सुधारणेसह राबवली जाणार आहे। मित्रांनो, हा महत्त्वाचा असा जीआर आपण gr.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरती पाहू शकता। याची लिंक आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मिळेल। धन्यवाद।